नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थोडं आभार नियमन करूया या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13वा अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या पाठामध्ये लेखिकेने आभार प्रदर्शनाचे हास्यात्मक व्यंग्य व्यक्त केलेला आहे, ज्याचा अभ्यास आता आपण प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदामधून समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आभार मानणे हा एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रकार आहे। म्हणून लेखिका मंगला गोडबोले म्हणतात की आज या आभाराचं अतिरेक चालू आहे। क्षुल्लक कारणासाठी सुद्धा आपण आभार मानत राहतो। बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी आपण स्वतः किती सुसंस्कृत आहोत हे दाखवण्यासाठीच केवळ फक्त आपण आभार मानतो असं आपल्या त्यावेळच्या आभार प्रदर्शनातून जाणवत राहतं। असे होते तेव्हा आभाराचा जो मूळ उद्देश आहे तोच नष्ट होतो। म्हणून आभार मानताना तारतम्य बाळगणे फार आवश्यक असते। मुख्य म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे आभार मानले पाहिजे। म्हणून इथे लेखिका म्हणतात की खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानताना उभयपक्षी अवघडलेपणा येतो। उभयपक्षी म्हणजेच की जे दोन समोरासमोर लोक उभे असतात आणि एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी नातं असतं आणि ते आभार प्रदर्शन करून दोन्ही नात्यांमध्ये अवघडलेपणा आणत असतात। गहिरेपणा उन्हाळून नुसते औपचारिकता आल्यासारखे वाटते। यात नव्याने काय सांगायचे हे सांगायला विशिष्ट दिवसच हवा का, किंवा हे तर सर्वथा माझ्या मनामध्ये असतंच की असं वाटून शब्दातली ताकद निघून जाते। मग एखादा स्पर्श, एखादा कटाक्ष हाही आभाराच्या पाणभर भाषणाचं काम क्षणात करून टाकतो। म्हणजे प्रत्येक वेळी आपली मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ते बोलूनच व्यक्त करावं अशी गरज नसते। फक्त समोरच्या व्यक्तीला जर आपल्या मनातील आभार व्यक्त करायचा आहे तर तो सारखा आभार व्यक्त करण्यापेक्षा आपला एखादा स्पर्श किंवा एखादा प्रेमळ कटाक्ष हे सुद्धा पाणभर आभाराचं भाषण बोलण्यापेक्षा तो कटाक्ष किंवा तो स्पर्श ह्या पाणभर भाषणाचं आभार मानण्याच्या पेक्षा कैक पटीने आपली मनातील भावना प्रामाणिकपणे व्यक्त करत असतो। ऑपरेशनच्या गुंगीमधून नुकता बाहेर येणारा रुग्ण डॉक्टरांचा हात घट्ट धरतो। त्यावेळेस तो रुग्ण बोलत नाही डॉक्टरांना की धन्यवाद म्हणून किंवा आभार म्हणून, पण ज्यावेळेस त्याने त्या डॉक्टरांचा हात घट्ट करून जो स्पर्श त्या डॉक्टरांना दिलेला असतो स्वतःचं ऑपरेशन व्यवस्थित केल्याबद्दल, ती त्याच्या मनातली ती आभार व्यक्त करण्याची पद्धतच असते। परीक्षेत भला मोठा पराक्रम गाजवून आलेला गुणवंत विद्यार्थी गुरूंच्या पाया पडतो तेव्हा ते त्याच्या पाठीवर थरथरत्या हाताने क्षणभर थोपटल्यासारखं करतात। तेव्हा त्यांच्या या कृतीत आभारच सुचवलेले जातात। फरक एवढाच की ते रूढ आभार प्रदर्शन नसतं। ह्या मनाने त्या मनाला दिलेली ती पोचपावती असते। म्हणूनच लेखक म्हणतात की आभार प्रदर्शनाचं हे बाजार जे आज मांडलेलं आहे ते कुठेतरी थांबवायला पाहिजे। आपण आपल्या नजरेतून, आपण आपल्या स्पर्शातून, आपण आपल्या काही गोष्टीच्या हालचालीतून ते आपल्या मनातील भाव सहजतेने व्यक्त करू शकतो। त्याच्यासाठी प्रत्येक वेळी ते मुखातून, तोंडातून आभार बोलूनच आपण ते व्यक्त केलं पाहिजे असं नाहीये। आयुष्यात बऱ्याच गोष्टी या संयुक्त व्यवहारातून होत असतात। संयुक्त व्यवहार म्हणजे दोघांच्या मदतीने, जसे की लेखक आणि प्रकाशक, गायक आणि वादक, कलाकार आणि रसिक, दिग्दर्शक आणि नटमंडळी ही जोडीनेच कामं करत असतात आणि करणार असतात। व्यापारांचं, अर्थकारणांचं टोक कदाचित दोघांपैकी एखाद्याच्या हातात जास्त पक्क असेल तर हा व्यवहाराचा भाग झाला। आता इथे बघा लेखिका सांगत आहेत की कधीकधी दोन संयुक्त व्यवहारातून सुद्धा काही गोष्टी घडत असतात। जसं लेखकाने एखादी कृती लिहिलेली आहे
साहित्यकृती, तर प्रकाशकामुळे सुद्धा त्या आपण लेखकालाच आभार मानला नाही पाहिजे, तर त्यावेळेस प्रकाशकाचं पण तेवढंच कार्य असतं. गायक जेव्हा एखादी सुंदरसं गीत सादर करतं तेव्हा त्या गायकानेच ती कलाकृती पूर्ण केलेली नसते, त्याच्यासाठी वादक पण त्याला मदत करत असतो. कलाकार जेव्हा एखादं सादरीकरण दाखवत असतं मंचावरती, तेव्हा समोरचा रसिकसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. म्हणजे हे जोडीजोडीने जेव्हा काम होत असतात, करत असतात, तेव्हा ते आभार प्रदर्शन जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यांचं समान तेवढा अधिकार असतो. पुढे लेखिका म्हणतात की व्यापारांचं अर्थकारणांचं टोक कदाचित दोघांपैकी एखाद्याच्या हातामध्ये जास्त पक्क असेल तर हा व्यवहाराचा भाग झाला. म्हणजे बघा, कधी कधी आपण दोन लोकांमध्ये व्यवहार होतो, व्यापार होतो, आणि त्या दोघांमध्ये व्यापाराचं एखादं व्यक्तीच्याच हातामध्ये सगळे निर्णय असतील तर त्यावेळेची ती गोष्ट वेगळी आहे, तो व्यवहाराचा भाग झाला. अंतिम उत्पादन, कलाकृती उत्तम व्हायला हवी असेल तर प्रत्येकाने आपापली भूमिका ही चोख बजवावी लागते. तो अलिखित नियम असतो. सहभागी झालेली मंडळी प्रौढ समंजस असतील तर त्यांना यांची स्पष्ट कल्पना असते. इथे लेखक म्हणत आहेत की बघा, जेव्हा जोडीजोडीने व्यवहार केले जातात तेव्हा प्रत्येकाने आपापली भूमिका ही चोख बजवायला हवी आणि तो अलिखित नियम असतो. म्हणजे नियमावली बनवलेली जात नाही. बघा, आपण जेव्हा बँकेमधून कर्ज घेतो तर त्याच्यामध्ये नियम लिहिलेले असतात सगळे, की ह्या नियमामध्ये तुम्ही बसत आहात आणि म्हणून तुम्हाला आम्ही कर्ज देत आहोत, की नाही. पण जेव्हा जोडीदारामध्ये काही व्यवहार केले जातात तेव्हा त्या जोडीदारांमधील दोघांची भूमिका तेवढीच महत्त्वाची असते आणि ते दोघांना आपली भूमिका अत्यंत चोखपणे बजवावी लागते. तिथे कोणत्या नियमांचा नियम नसतात आणि ते नियम जरी असले तरी ते अलिखित असतात, जो तो स्वयंस्फूर्तीने ते सारे कार्य करत असतात. जोडीजोडीने व्यवहार करायला लागणाऱ्या काही जणांबद्दल लेखिकेचे मत आहे, जोडीतील दोघांपैकी एकाकडे व्यवहाराची सूत्रे असतात. अनेकदा ही सूत्रे त्याच्याकडे अधिक घट्ट असतात, त्यात व्यक्तीला व्यवहाराचे फायदे अधिक असतात. हे सगळं खरं आहे, पण म्हणून जास्त फायदा असलेल्यानेच जास्त कष्ट घेऊन व जास्त निष्ठेने काम केले पाहिजे असा काही नियम करता येणार नाही. आणि असे केल्याने मग काय होणार आहे, दोघांचा पण नुकसान होणार आहे, दोघांचा पण तोटा होणार आहे. म्हणून कोणी एकाने दुर्लक्ष केल्यास अंतिम फळ उत्तम राहणार नाही. मग दोघांची पण भूमिका कशी असली पाहिजे, चोख असली पाहिजे. आणि तिथे कुठे नियमावली बनवली जात नाही, ती नियमावली अलिखित अशी असते. जसे की जर समजा आपण एखाद्या नावाड्याचं उदाहरण घेऊया, की नावाडी काय करत असतो, समुद्राच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांना पोहोचवण्याचं काम करत असतो. मग जेव्हा ते प्रवासी त्या नावेमध्ये बसतात, तो नावाडी त्यांना प्रवाशांना एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर नेण्यासाठी त्यांच्याकडनं पैसे घेत असतो. आणि मग तो नावाडी प्रवासाला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये प्रवासी बसलेले असतात, प्रवाशांनी त्यांना नावाड्याला पैसे दिलेले असतात आणि नावाडी आपली नाव चालवत पुढे जात असतो. पण अचानक काहीतरी समस्या निर्माण होते. त्या नावाडीचा हात दुखू लागतो, त्या नावाडीच्या हाताला काहीतरी प्रॉब्लेम होतो, म्हणून तो हाताने ते हलवू शकत नाही. मग त्यावेळेस जे काही प्रवासी असते ते बघत बसतील का, बघायची भूमिका करतील का, आम्हाला काय माहीत नाही, तो त्याच्यावरती त्याचा हात दुखते, तो त्याचा प्रॉब्लेम आहे, किंवा त्याच्या हाताला काय प्रॉब्लेम झाला, इजा झाली ते त्याचा प्रॉब्लेम आहे, आम्ही त्याला पैसे मोजलेले आहेत, मग त्याने काही करून आम्हाला पोचवलंच पाहिजे, असं काही नियम असतो का तिथे. त्यावेळेस ते प्रवासी काय करतील, त्या नावाडीला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतील. कदाचित त्या नावाड्याला जर ते वल्हवता येत नसेल तर ते स्वतः तिथे त्यावेळेस त्या नावाड्याच्या जागेवर बसून ती नाव किनाऱ्यापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करतील. मग तिथे कुठे असा अलिखित नियम नसतो की दोघं जण, आता तिथे पण दोघं जोड्या आहेत, एक प्रवासी आणि एक नावाडी. मग दोघांची भूमिका अत्यंत चोख आहे आणि दोघांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे इथे लेखिकाला सांगायचं आहे. पुढे लेखिका म्हणतात,
की सहभागी झालेली मंडळी प्रौढ समंजस असतील तर त्यांना यांची स्पष्ट कल्पना असते. आमचा सिनेमा, आपलं पुस्तक, आमचं नाटक असे शब्दप्रयोगही ते सर्रास करत असतात. म्हणजे बघा, जेव्हा जोडीजोडीने कामं करायची असतात तेव्हा हे संवाद आले पाहिजे, हे शब्द आले पाहिजे. तेव्हाच चांगलं हस्तलिखित दिल्याबद्दल प्रकाशन लेखकाचे, म्हणजे आमचं पुस्तक आहे, आपलं पुस्तक आहे, आमचा सिनेमा आहे, जेव्हा असे शब्द व्यक्त होतात तेव्हा ते प्रकाशकानं लेखकाचे आभार मानणं फारशी गरज नसते, कारण की त्याच्यामध्ये आपसूक आपलेपणा आलेला असतो आणि त्याच्यामध्ये दोघांचंही समान कष्ट असतात, मेहनत असतात. लेखकाला एवढी कृतज्ञता वाटली तर तो पुढचं याहून चांगलं हस्तलिखित त्याच प्रकाशकाला देऊ करेल, आपली निष्ठा कृतीनं सिद्ध करेल. दोघेही एकमेकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबवण्यापेक्षा नव्या जोमानं पुढच्या कामाला लागणं पसंत करतील. तर इथे ह्या दोघांचा आपलेपणा, जिव्हाळेपणा कुठेतरी त्यांच्या कृतीतून सिद्ध होत असतं. त्याच्यासाठी आभार प्रदर्शनाची गरज नसते. लेखिका पुढे म्हणतात की पण हे सगळं कधी? पुढचं काम करायचं असेल तर आभार मानणं, उपचार पाळणं एवढंच काम ज्यांना करायचं असतं त्यांनी ती चैन का करू नये? तशा चैनीचे 2-3 आविष्कारही मला बघायला मिळालेले आहेत. अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात तशी या आभार, धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा वगैरे शब्दांच्या अलीकडे फार फरफट झालेली दिसते आणि कित्येक माणसं ते वापरताना गल्लत करतात. गेल्यासारखं समोरच्यांचंच काहीतरी मानून टाकायचं एवढंच खरं. आता बघा, इथे लेखिकेला सांगायचं आहे की जेव्हा म्हणजेच काय, तेव्हा लेखिकेला इथे सांगायचं आहे की जेव्हा एखादं कार्य 2 व्यक्तींच्या सहकार्याने होत असेल तर त्यामध्ये दोघांचं तेवढंच धन्यवाद मानण्याचं आवश्यकता असते आणि त्या सहकार्याने जर पुढे अजून काही नाविन्य कृती करायची असेल तर ते आपलेपणाने केलं पाहिजे. तेव्हाच ती कृती पुन्हा नव्या जोमाने होऊ शकते. पण जर आपल्याला ते पुढे करायचं नसेल तर तिथे आपण आभार मानून व्यक्त होऊन जातो. म्हणजे तिथे ते त्यांच्यामध्ये तिथे ते पुढची कृती करण्यासाठी एकमेकांचं सहकार्याची गरज नसते. म्हणूनच इथे लेखिका म्हणतात की अपरिचय अवज्ञा म्हणतात ती तशी या आभार, धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा वगैरे शब्दांच्या अलीकडचे फार फरफट झालेली दिसते आणि कित्येक माणसं ते वापरताना गल्लत करतात. गेल्यासारखं समोरच्यांचं काहीतरी मानून टाकायचं एवढं खरं. आता बघा, याच्यासाठी एक उदाहरण लेखिकेने आपल्याला दिलेलं आहे की कुठे कसं आपण आभार मानलं पाहिजे, कुठे अभिनंदन मानलं पाहिजे. याच्यामध्ये फरक आपल्याला कळायला पाहिजे की कुठे शुभेच्छा देण्याचे प्रसंग वेगळे असतात, अभिनंदन करण्याचे प्रसंग वेगळे असतात, धन्यवाद करण्याचे प्रसंग वेगळे असतात आणि आभार व्यक्त करण्याचे सुद्धा प्रसंग वेगळे असतात. पण कुठे आपण काय बोललं पाहिजे याची समज आपल्याला नक्कीच असायला पाहिजे. म्हणून इथे लेखिकेने एक उदाहरण दिलेले की एका लग्नाच्या स्वागत समारंभाला गेले होते तर स्टेजवरच्या नवरदेवाला खालून येणारा मित्र गदगदा हलावून म्हणाला, थँक्स फॉर मॅरिंग. लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार. आता लग्न केल्याबद्दल त्याचं अभिनंदन करायचं तर तू तिथे आभार प्रदर्शन करतोय. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की आपण कुठे काय बोलतोय, कोणासमोर बोलतोय, कोणत्या प्रसंगाला आपल्याला काय व्यक्त व्हायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजेच या पाश्चात्य संस्कृतीचं आंधळेपणाने आपण काय करत असतो, आपल्याला अर्थ माहिती नसतो पण त्यांचं अनुकरण आपण आंधळेपणाने करत असतो आणि कुठेतरी मग असा हास्यास्पद विस्फोट नक्कीच होतो. अशा वेळी मला फार वाटतं भारनियमन खूप झालं, त्याविषयी खूप लिहून बोलून झालं, आता थोडं भारनियमन करायला लागूया. त्या शब्दामधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपेपर्यंत ते ताणायला नकोत. अति ताणल्यामुळे मन शुष्क व्हायला नकोत, सगळं घाईनं संपवायला नको. मग आता इथे बघा, लेखिकेने आपल्याला सांगितलेले की आभार नियमन बस झालं. आता इथे आभार नियमन याची आपण ह्या शब्दांची फोड पाहूया आणि आपल्या पाठाचं शीर्षक पण तेच आहे. भार नियमन म्हणजे काय असतं? विजेचा भार की अति प्रमाणात जिथे आपण वीज वापरत असतो, एकीकडे बघा शहरामध्ये विजेचं वापरणं इतकं अति होऊन जातं की ते कुठेतरी आता थांबायला पाहिजे असं आपण म्हणतो. आणि दुसरीकडे गावाकडेच बघतो आपण, ह्या 15-15, 12-12 तास लाईट नसते. मग त्यावेळेस त्या
लाईट नसण्याला आपण भारनियमन असं लेबल लावून टाकतो, लेबल लावतोच. मग तिथे आपण भारनियमनचे लेबल लावून टाकतो. भारनियमन म्हणजे काय असतं तर विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. भारनियमन, काटकसर हे शब्द कसे गोंडच वाटतात ऐकायला की नाही, पण वस्तुस्थिती अत्यंत विदारक आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये 24 तास वीज पुरवठा चालू असतो, पण ग्रामीण भागामध्ये मात्र 10-10, 15-15 तास वीज पुरवठा बंद असते. ग्रामीण जनतेला यामुळे अनेक हालापेष्टांना तोंड द्यावे लागत असतं. शासन या हालापेष्टां कमी करीत नाही, मात्र या हालापेष्टांना गोंडस नाव देऊन टाकतं की भारनियमन. उलटी परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी दिसते. लोक सुसंस्कृतपणाच्या कल्पनेच्या ओझ्याखाली आभार, सॉरी वगैरे शब्दांचा वारेमाप वापर करत असतात. अत्यंत क्षुल्लक कारणासाठी सुद्धा या शब्दांची उधळवाद करत असतात. अनेकदा ही उधळण हास्यास्पद पातळीवरती जाऊन पोहोचते. म्हणून लग्न करणाऱ्या नवऱ्या मुलाचे लग्न केल्याबद्दल आभार मानले जातात. खरे तर हे आभारची काटकसर करणे आवश्यक आहे. जसं आपण विजेची काटकसर करतो तसंच ह्या आभारची आता काटकसर करण्याची गरज आहे अशी लेखिका म्हणतात. वीज पुरवठ्यातील जे काही अपुरेपणा, आभार इत्यादी शब्दांमध्ये उधळण या दोन विपरीत स्थितीचा निर्देश करण्यासाठी आणि आभार मानण्याबाबत लोकांची विवेक बाळगावा म्हणून भार आणि आभार या शब्दांची कोटी करीत लेखिकाने आभारनियमन हा शब्द घडवला आणि त्यावरून या पाठाचे शीर्षक सुद्धा तयार झालेले आहे. म्हणजे बघा इथे आभार याच्यामधील आ बाजूला काढून त्याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकून आणि भारनियमन असं ह्या आभाराचं नियमन केलं पाहिजे. आता जसं आपण विजेचं नियमन करतो की नाही, विजेची काटकसर करतो, तसं आता आपल्याला ह्या आभाराची काटकसर करता यायला हवी. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या परिच्छेदातून आपण काय अभ्यासलं आहे, याच्यामध्ये आपण शीर्षक जे आहे आपल्या पाठाचं ते अभ्यासलेलं आहे की आभार नियमन. म्हणजेच इथे विजेची जिथे आपण काटकसर करायला हवी तिथे करत नाही. त्याचप्रमाणे आता शहरामध्ये विजेची काटकसर करण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे ह्या आभार प्रदर्शनाची पण काटकसर करण्याची नितांत गरज आहे. हे या पाठाच्या परिच्छेदामधून लेखिकेने आपल्याला समजावून सांगितलेले आहे. लेखिकेच्या व्यंग्यात्मक विनोदाची उधळण या पाठामध्ये झालेली आहे. त्याचा अभ्यास आपल्याला अजून अभ्यासाचा आहे. त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.